माझे पूर्ण नाव रक्षा प्रशांत पैरागडे. मी प्रकाश कनिष्ठ महाविद्यालय अड्याळ येथे शिकत आहे. मी 12वी विज्ञानची विद्यार्थिनी आहे. भारत अभियान बिल्डाथॉन 2025 अंतर्गत की फिजिक्स कॉन्सेप्ट बिहाइंड बिल्डिंग अ सोलर कार हा प्रोजेक्ट सादर करत आहोत. सौर कार हे सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालणारे वाहन आहे. सौर कार हे सौर ऊर्जेवर चालतात, त्यामुळे त्यांना सुरू करण्यासाठी कोणत्याही डिझेल किंवा इंधनाची आवश्यकता नसते. आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश एका पॅनलवर साठवला जातो, तो जो नंतर वापरला जाऊ शकतो, म्हणूनच त्याला सौर ऊर्जा म्हणतात. सौर कार सूर्यप्रकाशाने सौर पॅनल वापरून बॅटरी चार्ज करते. बहुतेक सौर कार शर्यतीसाठी डिझाईन केलेले आहेत. सौर कार फोटोव्होल्टेइक सेल वापरणाऱ्या सौर पॅनलवर अवलंबून असते, जी सूर्यप्रकाशाचे रूपांतर विजेमध्ये करते. जेव्हा सूर्याची किरणे फोटोव्होल्टेइक सेलवर पडतात, तेव्हा इलेक्ट्रॉन उत्तेजित होतात आणि वाहू लागतात, त्यामुळे विद्युत वाहू लागतात. प्रवाह तयार होतो. फोटोव्होल्टेइक सेल सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनलेले असतात. सौर पॅनल, डीसी मोटर सपोर्ट, 4 चाके, स्ट्रॉ, हॉट ग्लू, वेल्डिंग मशीन, क्राफ्ट चाकू, कार्डबोर्ड, स्टील वायर, ट्यूब्स. सौर कार बनवण्याच्या पायऱ्या ही कॉन्सेप्ट सांगण्यासाठी माझी सहकारी ऐश्वर्या रामटेके हिला आमंत्रित करते. माझे नाव ऐश्वर्या पुणेश्वर रामटेके आहे. मी तुम्हाला सौर कार वापरण्याच्या पायऱ्या सांगत आहे. डीसी मोटार जोडणे. सर्वात प्रथम वाहनांचा सर्वात महत्त्वाचा भाग जो चाकांना नियंत्रित करतो तो डीसी मोटार जोडण्याचा आहे. मोटारचे लीड्स तयार करणे. डीसी मोटारचे लीड्स थेट करण्याच्या चाकांना गिअरप्रमाणे शोल्डर करा. कार्डबोर्ड कापणे. त्यानंतर कार्डबोर्ड घ्या आणि ते आयताकृती आकारात व्यवस्थित कापून घ्या. ट्यूब्स चिटकवणे. आता तुम्ही कापलेल्या ट्यूब्स ग्लू स्टिकने कार्डबोर्डवर चिकटवा. उपकरणासाठी बोर्ड कारवर एक लहान जागा तयार करा. चाके बसवणे. गिअर जोडलेले चाक आता ट्यूब्समध्ये घाला. त्यानंतर चाके शाफ्टला जोडा. आता चाके शाफ्ट आणि मोटर व्यवस्थित संयोजित करा. सौर पॅनल जोडणे. अंतिम तयारी म्हणजे सौर पॅनल कार्डबोर्डच्या वापरलेल्या बाजूस ग्लू वापरून चिकटवा, जेणेकरून ते पडणार नाही. शोल्डरिंग नंतर शोल्डरचा वापर करून सौर पॅनल डीसी मोटारद्वारे जोडा. सौर पॅनलची स्थिती. लक्षात घ्या की सौर पॅनल तिरक्या स्थितीत ठेवले पाहिजे. चाचणी. त्यानंतर सौर कारला सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाश शोषून घेऊ शकेल. त्यानंतर माझी सहकारी पुढच्या टप्प्यात सांगण्यात येत आहे. माझे नाव साक्षी. मी सौर कार याचे कार्य सांगित आहे. सौर कार प्रकल्प तयार होतो तेव्हा त्याला जिथे सूर्यप्रकाश आहे अशा ठिकाणी घेऊन जा. कार एका सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि सौर पॅनल सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असल्याची खात्री करा. सूर्यप्रकाश शोषून घेतल्यानंतर कार धावू लागेल. टिप. आपण सूर्यप्रकाशाऐवजी उच्च वॅटच्या बल्बचा वापर करून आपल्या घराच्या आतही याचे परीक्षण करू शकतो. यामुळे आपण एका परिणामाचा अंदाज लावू शकतो. हा प्रकल्प तुम्हाला सौर पॅनल डीसी मोटर्स कसे कार्य करतात हे शिकवेल. त्यामुळे त्यांच्या मदतीने तुम्ही इतर प्रकल्प देखील करू. माझे पूर्ण नाव भूमिका धनराज निवडले आहे. मी तुम्हाला सौर कारचे फायदे सांगणार आहे. सौर कार हे पर्यावरण पूरक वाहन आहे, कारण त्याचे उत्सर्जन शून्य असते. ते इंधन जाळत नाही. मोटर्स वीज निर्माण करतात, ज्यामुळे कोणतेही विषारी वायू उत्सर्जित होत नाही किंवा वातावरणात कोणतेही प्रदूषण होत नाही. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत सौर कार कमी आवाज प्रदूषण करते. सौर कार वाहनांच्या इंधनाचा खर्च शून्य असतो आणि त्याला देखभालीसाठी कमी खर्च लागतो. सौर कार हलक्या वजनाच्या घटकांनी बनलेली असल्याने ती सामान्य वाहनांच्या तुलनेत अधिक जलद आणि सहजतेने धावते. सौर कारमध्ये सौर पॅनल सूर्यप्रकाश मधून ऊर्जा घेतात आणि ती साठवतात. ही साठवलेली ऊर्जा भविष्यातही वापरली जाऊ शकते. याच्यानंतर माझी सहकारी सांगते. माझं पूर्ण नाव रिधिमा बाबूलाल थेर आहे. मी 11वीची विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला सौर कारचे तोटे सांगत आहे. वापरलेल्या मटेरियलनुसार सौर पॅनल्स किंवा फोटोव्होल्टेइक सेल केवळ 20 ते 30% सूर्यप्रकाशाचे वीजमध्ये रूपांतर करू शकतात. सौर कारमध्ये चालक सुरक्षा वैशिष्ट्ये, ड्रायव्हर सेफ्टी फीचर्स आणि हेडलाइट्स, रिअर व्ह्यू मिरर इत्यादीसारखी इतर कोणतीही उपकरणे नसतात. सौर पॅनल्स बसवण्यासाठी सौर कारला मोठा पृष्ठभाग क्षेत्र लार्ज सरफेस एरिया आवश्यक असते. या प्रकल्पातून सौर कार कशी चालते आणि भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा घेण्यासाठी ही संकल्पना किती उत्कृष्ट असू शकते हे शिका.